नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण पाहतोय पोलीस भरती परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारे महत्त्वाचे असे काही प्रश्न। लगेच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन ए 3%, बी 0.04%, सी 7%, डी 22%। हा आधी ऑलरेडी सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे बऱ्याच वेळा। ठीक आहे, मी 5 सेकंद थांबेन, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 0.04%। वातावरणातील वायूंचे प्रमाण पाहूयात। सर्वात जास्त म्हणजेच नायट्रोजन हा वायू 78% 78% वातावरणामध्ये आहे। त्यानंतर येतो 2 नंबरला ऑक्सिजन। मागच्या वेळेला ऑक्सिजनचे पर्सेंटेज विचारले होतं, तर आता कार्बन डायऑक्साईडचे विचारलं आहे। ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे 21%, आर्गॉन आहे 0.9%। त्यानंतर येतो कार्बन डायऑक्साईड। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.0387% किंवा तेच 0.04% असं सुद्धा ऑप्शनमध्ये येऊ शकतं, जसं या प्रश्नामध्ये आलेलं आहे। 0.0387 असं जरी आलं तरी तुम्हाला आन्सर त्याचं योग्य द्यायचं आहे। ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे। 3% आणि 0.0387% याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आहे। आपल्याला क्लिअर माहिती असलं पाहिजे की याचं आन्सर जे आहे ते 0.03% आहे। ठीक आहे, किंवा 0.04% आहे। ओके, पुढचं आहे इतर वायू आणि घटक जर पाहिले वातावरणातील तर ते 0.07% आहेत। ठीक आहे, सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे नायट्रोजन 78%, त्यानंतर येतो ऑक्सिजन 21% आणि आता कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा लक्षात ठेवा 0.04%। पुढचा प्रश्न आहे हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी के.टी. तेलंग, सी लोकहितवादी, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांची ग्रंथसंपदा पाहूयात। एक म्हणजे द अनटचेबल, ह्याच्यावरती प्रश्न येतो वारंवार, ऑलरेडी आलेले आहेत बऱ्याच वेळा। दी अनटचेबल हे त्यांचा ग्रंथ आहे। कोणाचा ग्रंथ आहे असा लिहून प्रश्न आला होता। त्यानंतर दी प्रॉब्लेम ऑफ प्रूफी, त्यानंतर रिडल्स इन हिंदुइझम, रानडे, गांधी आणि जिना हे काही त्यांचे ग्रंथ आहेत। त्याचप्रमाणे वेटिंग फॉर अ विजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र आहे। हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर वेटिंग फॉर अ विजा। ठीक आहे, त्यानंतर बुद्ध अँड हिज धम्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता। ठीक आहे, बुद्ध अँड हिज धम्म। पुढचा प्रश्न आहे रक्तक्षय म्हणजे काय? ए हिमोग्लोबिन कमी होणे, बी वजन कमी होणे, सी पांढऱ्या रक्तपेशी कमी होणे, डी कॅल्शियम कमी होणे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमोग्लोबिन कमी होणे। चौथा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ए लोकमान्य टिळक, बी साने गुरुजी, सी सेनापती बापट, डी महात्मा फुले। आणि योग्य उत्तर आहे सी सेनापती बापट। सुरुवात कधी झाली होती मुळशी सत्याग्रहाची? 16 एप्रिल 1921 रोजी। मुळशी येथे निळा आणि मुळा या नद्यांच्या संगमावर धरण बांधण्यात येत होते व या धरणामुळे परिसरातील 52 गावे बाधित होणार होती। त्यामुळे याविरुद्ध हे सत्याग्रह उभारण्यात आलं होतं, मुळशी सत्याग्रह। सेनापती बापट यांनी नेतृत्व केलं होतं त्याचं। पुढचा प्रश्न आहे अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? ए काबूल, बी कंदाहार, सी दिलाराम, डी गादर। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काबूल। सहावा प्रश्न आहे शिवडी नावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? ए मुंबई ते नवी मुंबई, बी मुंबई ठाणे, सी मुंबई अलिबाग, डी मांडवा दिघी। आणि उत्तर आहे मुंबई नवी मुंबई। खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? ए कोविशिल्ड, बी कोवॅक्सिन, सी फायझर, डी टिटॅनिस। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टिटॅनिस। भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते? हे सर्वांना माहितीच पाहिजे। पूर्व रेल्वेचं कोणतं आहे, उत्तर रेल्वेचं कोणतं आहे, पश्चिम रेल्वेचं कोणतं आहे, दक्षिण रेल्वेचं, दक्षिण मध्य रेल्वेचं, हे सर्व अशा प्रकारचे जे काही आहेत विभाग आणि त्यांचे मुख्यालय ते आपल्याला माहिती असले पाहिजेत।
ए मुंबई, बी चेन्नई, सी सिकंदराबाद, डी मदुराई. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय विचारलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चेन्नई. भारतातील काही रेल्वे आणि त्यांचे मुख्यालय पाहूयात आपण. मध्य रेल्वेचं आहे मुंबई CSMT, पूर्व रेल्वेचं आहे कोलकाता, उत्तर रेल्वेचं आहे नवी दिल्ली, पश्चिम रेल्वेचं आहे मुंबई चर्चगेट, दक्षिण रेल्वेचं आहे चेन्नई तमिळनाडू, दक्षिण मध्य रेल्वेचं आहे सिकंदराबाद तेलंगणा राज्यामध्ये, सिकंदराबाद तेलंगणा राज्य. ठीक आहे. अजूनही आहेत, त्यापैकी 18 आहे टोटल. तर त्यापैकी ही काही महत्त्वाची होती ते आपण घेतलीत, जे आपल्याला वारंवार आपल्या परीक्षेमध्ये रिपीट झाले आहेत, अशीच आपण घेतलेले आहेत. अजूनही काही आहेत ते पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश असे म्हणतात. ए रोहिणी, बी रक्तकेशिका, सी केशवाहिनी, डी शिरा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिरा. म्हणजेच काय तर शरीराकडून हृदयाकडे रक्ताचे वहन केले जाते. ठीक आहे. कोणामार्फत केले जाते? शिरांमार्फत केले जाते. आणि हृदयाकडून शरीराकडे जर रक्ताचे वहन जर पाहिलं तर ते धमनीमार्फत केलं जातं. यांना दोन वेगवेगळी सुद्धा नावं आहेत अजूनसुद्धा. म्हणजे जसं की शरीराकडून हृदयाकडे रक्ताचे वहन करणाऱ्या केशवाहिन्यांना नीला असं म्हटलं जातं आणि हृदयाकडून शरीराकडे रक्ताचे वहन करणाऱ्या रक्तवाहिन्यांना रोहिणी असं म्हटलं जातं. ठीक आहे. शिरा, धमनी, नीला, रोहिणी. शिरा ज्या आहेत त्या काय करतात? शरीराकडून हृदयाकडे. ठीक आहे. त्यांनाच नीला पण असं म्हणतात. शिरांनाच नीला असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हृदयाकडून शरीराकडे रक्ताचे वहन करणाऱ्या धमण्यांना रोहिणी असं सुद्धा म्हटलं जातं. धमण्यांना काय म्हणतात? रोहिणी असं सुद्धा म्हटलं जातं. असाही क्वेश्चन जर आला, त्याच्या ऑप्शनमध्ये जर अशी नावं असली तरीसुद्धा आपल्याला ती आली पाहिजेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर म्हटलं तर शिरा ज्या आहेत त्या अशुद्ध रक्त वहन करतात आणि धमण्या ज्या आहेत त्या शुद्ध रक्त वहन करतात. हृदयाकडून शरीराकडे शुद्ध रक्त वहन करतात आणि शिरा ज्या आहेत त्या शरीराकडून हृदयाकडे परत अशुद्ध रक्ताचं वहन केलं जातं त्यांच्यामार्फत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए राकेश मारिया, बी दत्ता पडसलगीकर, सी जुलिओ रिबेरो, डी सुबोध जयस्वाल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राकेश मारिया. पुढचा प्रश्न आहे, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? ए करोना विषाणू, बी HIV विषाणू, सी एडिस इजिप्ती डास, डी दूषित पाणी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एडिस इजिप्ती डास. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? ऑप्शन ए बी बी, सी AB, डी O. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी AB. आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती? ए हैदराबाद, बी अमरावती, सी विजयवाडा, डी विशाखापट्टणम. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती. पुढचा प्रश्न आहे, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ए हुतात्मा दिन, बी युवक दिन, सी पर्यावरण दिन, डी सद्भावना दिन. आणि उत्तर आहे ऑप्शन ए हुतात्मा दिन. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हुतात्मा दिन 30 जानेवारी, तर पोलीस हुतात्मा दिन हा 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ठीक आहे. हुतात्मा दिन 30 जानेवारी आणि पोलीस हुतात्मा दिन 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 3 राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते? ए आंध्र प्रदेश, बी महाराष्ट्र, सी दिल्ली, डी आसाम. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम आणि अमरावती त्याचप्रमाणे कुर्नूल या 3 राजधानी आहेत. विशाखापट्टणमला कार्यकारी राजधानी म्हटलं जातं, अमरावतीला विधान राजधानी म्हटलं जातं आणि कुर्नूल ही न्यायिक राजधानी म्हणून आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. पण जर आंध्र प्रदेशची राजधानी कोणती असा प्रश्न आला तर अमरावती असं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे त्याच्यामध्ये. विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल, जर प्रश्न आला की कोणती राजधानी आंध्र प्रदेशची आहे तर ती अमरावती. ठीक आहे.
आणि 3 राजधानी असलेले देशातील पहिले राज्य तर ते आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? ए 840, बी 720, सी 680, डी 700. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 720. सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य गुजरात. त्यानंतर सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेलं राज्य ते आहे गोवा 132 किलोमीटर आणि गुजरातला किती 1600 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, C-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? ए सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, बी वीरभोग्या वसुंधरा, सी हर हर महादेव, डी सर्वदा शक्तिशाली. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीरभोग्या वसुंधरा. पुढचा प्रश्न आहे, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? ए खानदेश, बी विदर्भ, सी पश्चिम महाराष्ट्र, डी मराठवाडा. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खानदेश. 19वा प्रश्न आहे, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी पंतप्रधान, डी सरन्यायाधीश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. 20वा प्रश्न आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ए प्रथिने, बी पिष्टमय पदार्थ, सी मेद, डी संप्रेरके. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी मेद. पिष्टमय पदार्थांना शरीरातील इंधन म्हणून ओळखलं जातं, तसेच प्रथिनांना शरीर बांधणी करणारे पोषद्रव्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ऊर्जेचा राखीव साठा मेदांना म्हटलं जातं. ठीक आहे, ऊर्जेचा राखीव साठा. आणि पिष्टमय पदार्थांना काय म्हटलं जातं? शरीरातील इंधन. त्याचप्रमाणे प्रथिनांना म्हटलं जातं शरीर बांधणी करणारे पोषद्रव्य. प्रथिनांना शरीर बांधणी करणारे पोषद्रव्य, पिष्टमय पदार्थ, शरीरातील इंधन आणि ऊर्जेचा राखीव साठा तर मेद. पुढचा प्रश्न आहे, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? ए नाबार्ड, बी SBI, सी RBI, डी ICICI. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी RBI. 1934च्या कायद्यान्वये 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर ते मुंबई येथे आहे. भारताची मध्यवर्ती बँक RBI. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? ए उपराष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी सरन्यायाधीश, डी महान्यायवादी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सरन्यायाधीश. 23वा प्रश्न आहे, सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? ए हैदराबाद, बी बंगलोर, सी श्रीहरिकोटा, डी कोची. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्रीहरिकोटा. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? ए नोकोल्स, बी निकोटीन, सी फॉस्फेट, डी कार्बोनेट. याचं उत्तर आहे ऑप्शन बी निकोटीन. 25वा प्रश्न आहे, तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले? ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी कर्नाटक, डी ओरिसा. तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. तर हे होते आपले आजचे 25 प्रश्न जे मागच्या काही वर्षांमध्ये पोलीस भरतीला वारंवार रिपीट होत आलेत. ठीक आहे. याच असेच प्रकारचे आपण 25 प्रश्न आपण उद्यासुद्धा घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. तसेच आपल्या ज्या पोलीस भरती किंवा इतर ज्या सरळ सेवेच्या भरती येतात त्यांच्या एक्झामच्या नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.